बिल आणलं जाते, तर याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे, आमचा समज आहे. आणि तो असल्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये शब्द येत नाहीत नक्षलवाद किंवा दहशतवाद, आता दहशतवादाचा बिमोड हा केला गेलाच पाहिजे. अगदी पहलगाममध्ये ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, हा कोणत्या बाजूचा, डाव्या विचारसरणीचा दहशतवाद की उजव्या विचारसरणीचा, पण त्यांना अजून पकडलं जात नाही का? कुठे गेले ते? तर जो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पात धर्म विचारसरणी न बघता त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे. पण ह्या कायद्यान्वये ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितले की ह्याच्यात सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. ही एवढी स्पष्ट भूमिका आमची आहे. त्या 64 संघटनांची नावं जर तुमच्याकडे असतील आणि त्या देशविघातक कृत्य करत असतील असे पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकता. त्यांच्याबद्दल कोणी तुमच्या आड येत नाही, पण अशा 64 संघटनांची नावं जाहीर करा. त्यांना आम्हाला सगळ्यांना कळू द्या की कोणासाठी 64 संघटनांपुरताचा कायदा आहे का. कारण जे मी म्हटलेलं आहे की सार्वजनिक म्हणजे उद्या आता आम्ही मोर्चा काढला, ज्याला परत सांगतो की शेंडा बुडखा नसलेलं हे विधेयक आहे, ज्याला काही स्पष्टता नाहीये, चौकट नाहीये आणि केवळ तुम्ही आम्हाला फसवून जनसुरक्षा म्हणत असाल तर उद्या तुम्ही कोणाला आत टाकाल आणि त्याच्यावरती तुम्ही आता हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे काय कडवी डावी म्हणजे काय? कडवी डावी म्हणजे काय? ऐका मी अरे पण विधेयक मी आणलेलं नाहीये. हेच तुम्ही जे विचारताय तेच मी विचारतोय त्यांना की कडवी डावी, डावी उजवी, कडवी उजवी, मग मधली डावी, मधली उजवी म्हणजे काय नेमकं ते सांगा ना. आणि एक मिनिट, आणि आपल्या संविधानामध्ये त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान संधी. मग आता गाडगेबाबांची जी दशसूत्री होती ती काय? भुकेलेल्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, जो बेघर असेल त्याला म्हणजे काय? आता तुम्ही 80 कोटी लोकांना राशन देताय ना, मग कोणती विचारसरणी आहे? सबका साथ सबका विकास. मग काय? मग तुम्ही याच्यामध्ये बिलामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करा, आम्ही देतो पाठिंबा. पण तुम्ही काही त्याच्यामध्ये नसताना मोघम बिल आणाल आणि देशप्रेमाचे उमाळे आलेले दाखवाल तर हे देशप्रेम तुमचं खोटं आहे. सुद्धा मूळचा भाजपाही नव्हता, म्हणजे जे तळत नकळत असं मला म्हणावं असं वाटतं की या धमकावण्याला बळी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडनं हे बिल आणलं जाते. नक्षलवाद हा शब्द नाहीये, म्हणजे हे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात, जे आतापर्यंत चाललेलं आहे. पूर्वी जसं मिसा कायदा होता, जसा टाडा कायदा होता, तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ, पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा. त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे, देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत, नक्षलवादी, याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा. पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडा बुडका काही नाही, की धर आणि उठसूट टाक आज जे आज चाललेलं आहे. पूर्वी जसं मी म्हटलं की मिसा कायदा होता, टाडा कायदा होता, टाडाचा पण दुरुपयोग केला गेला आणि मग एक तर तू आमच्या पक्षात आहे नाही तर तुला टाडाखाली टाकतो, तसंच याचा दुरुपयोग होईल.